द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे आपण स्वागत करूया. कारण का प्रथम वर्षातील या द्वितीय वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे जे मागील वर्षातील कामकाजाचा आढावा पाहता द्वितीय वर्षात जसा प्रवेश दिला तसं पुढील वर्षात असाच प्रवेश मिळो अशी मी विद्यार्थी वर्गासाठी शुभेच्छितो. चला, सर्व मला वाटतं या प्रथम वर्षातील सर्व लकी विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत लकी असं ठरलेलं आहे आणि त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश मिळाला आहे. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. आणि मी या द्वितीय वर्षातील सत्रातील आपल्याला प्रथमच या अभ्यासक्रमातील काही चर्चा, मला वाटतं पहिलेच अभ्यासक्रमावरची जी चर्चा आहे ती राऊत सरांनी त्या ठिकाणी केलेली आहे, पण त्यातीलच जो भाग आहे, अभ्यासक्रमातील जो भाग आहे त्यातील 202 क्रमांकाचा त्या ठिकाणी जो विषय आहे, ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासापलीकडील भाषा, हा विषय त्या ठिकाणी मी तुम्हाला शिकवण्यासाठी घेतलेला आहे. त्यावरच आजचं जे व्याख्यान असेल किंवा लेक्चर आहे त्याच्यासाठी तुमच्या समोर मी आलेलो आहे. तर या सर्व अभ्यासक्रमातील काही भाग आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. प्रथम मी त्या ठिकाणी सर्व विद्यार्थी वर्गाला त्या ठिकाणी असं सांगू इच्छितो की 202 हा जो विषय आहे द्वितीय वर्षातील, त्यातील सिलेबस किंवा त्या ठिकाणी अभ्यासक्रमातील काही भाग राऊत सरांनी चर्चेला असला तरी त्यातील काही जे पाठ्यांश आहे ह्या पाठ्यांशावर आपण चर्चा करून त्यातील काही घटकांवर आपण चर्चा करणार आहोत. तुमच्या त्या ठिकाणी अभ्यासक्रमाप्रमाणे जो सिलेबस आहे त्यातील पहिलं लेक्चर आपण त्या ठिकाणी चालू करणार आहोत. सुरू करायला काही हरकत नाही. विद्यार्थी वर्ग तिडके, मग हॅलो, हा सर, करा सुरुवात. नाही विद्यार्थ्यांची चर्चा करतोय. तर या अभ्यासक्रमातील आपला जो पहिला घटक आहे त्या घटकाचे काही साधक बाधक आपण त्या ठिकाणी जे पाठ्य घटक आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी पहिली चर्चा करूया आणि त्यातील सविस्तर चर्चा त्या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या समोर मी मांडणार आहे. तर पहिला जो त्या ठिकाणी या अभ्यासक्रमातील किंवा ज्ञान आणि अभ्यासक्रम आणि अभ्यासापलीकडील भाषा या घटकातील काही पाठ्य घटक आहेत. ते पाठ्य घटक त्या ठिकाणी आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे. ते पाठ्य घटक, पहिला पाठ्य घटक आहे ज्ञानाचे स्रोत असतील, ज्ञानाचा उगम असेल, ज्ञान कौशल्याचा समन्वय असेल, समाज शिक्षण असेल, बहुसंस्कृतीवाद असेल, कृतियुक्त अध्ययन आहे आणि भारतीय संविधानातील मूल्य आहे. अशी त्या ठिकाणी पहिल्या पाठ्य घटकामध्ये साधारणतः ह्या मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. आता ह्या मुद्द्यांचा समावेश केल्यानंतर आपण ह्या प्रत्येक मुद्द्यावर त्या ठिकाणी आपण विस्तृत असे त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आणि ह्या विस्तृत चर्चेनंतर मला तर असं वाटतं की जर मी आपल्या समोर प्रत्येक मुद्द्याचे विस्तृत त्या ठिकाणी मुद्दे परत त्याच्यातले सबमुद्दे त्या ठिकाणी आपल्या पुढे मांडणार आहोत. काही विद्यार्थ्यांना जर मी त्या ठिकाणी बोलत असताना जर लिहून घेता आले, ते मुद्दे जर त्या ठिकाणी नोट डाऊन करता आले तर खूप चांगलं होईल. मी व्यवस्थित त्या ठिकाणी सावकाश त्या ठिकाणी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. विद्यार्थी मित्रांनी त्या ठिकाणी बघा, जर तुम्ही त्या ठिकाणी वही आणि पेन जर तुमच्या समोर ठेवला आणि मी जे काही त्या ठिकाणी तुमच्या पाठ्य घटकातील जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत, जर ते तुम्ही नोट डाऊन केले तर तुम्हाला नोट्स घेण्याची काही जरूर पडणार नाही असं मला वाटतं. काय वाटतंय तुमच्यासाठी? का नुसतं त्या ठिकाणी मीच बोलत राहूया? विद्यार्थी मित्र, तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही बोला जरा, तुम्ही बोला. तुम्ही जर बोलले तरच मला त्या ठिकाणी बोलता येईल. हो चालेल. हो चालेल सर,
चालेल सर, नोट डाऊन नाही करतो. नाही, मी तर चालू करणार आहे, पण माझं असं मत आहे तुम्ही बी तुमच्या शेजारी नोटबुक आणि नोट पेन डाऊन ठेवावं. करून घेऊ आम्ही पण. हा, नोट डाऊन करू आम्ही सर. ओके ओके. तर अशा प्रकारे आपल्याला मी सर्व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचं परत एकदा स्वागत करून आपल्या या अभ्यासक्रमातील पहिल्या घटकातील पाठ्य अंशाला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत. तर या पाठ्य अंशातील आपला जो त्या ठिकाणी पहिला घटक आहे ज्ञान आणि शिक्षण, हा पाठ्य घटक त्या ठिकाणी आपल्याला सिलेबस मध्ये लावलेला आहे. आणि त्याच्यातील हा आपल्याला ज्ञान आणि शिक्षण हा घटक अभ्यासायचा आहे. तर हा घटक अभ्यासत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ज्ञानावरती त्या ठिकाणी चर्चा करायची आहे. तर त्यातील पहिला त्या ठिकाणी जो पाठ्य घटक आहे, तो पाठ्य घटक आहे, आपण त्याच्यावरची चर्चा करणार ते म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय, तर याचं ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आकलन होईल, तर यासाठी आपण काय करणार आहोत, ज्ञानाचा अर्थ आणि संकल्पना प्रथम समजावून घेणार आहोत. ज्ञान म्हणजे नेमकं काय. आता त्या ठिकाणी आपण म्हणत असतो ज्ञान म्हणजे त्या ठिकाणी पहा, आपल्याला आलेला जो अनुभव आहे, पावलोपावली त्या ठिकाणी जे घडत असणाऱ्या ज्या घटना असतात, त्या घटनेतून त्या ठिकाणी आपल्याला जो अनुभव येतो ते म्हणजे ज्ञान. ही त्या ठिकाणी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी झालेली ही व्याख्या आपल्याला दिसून येते. पण आपण त्या ठिकाणी ह्या द्वितीय वर्षातील असणारं त्या ठिकाणी जे आपलं त्या ठिकाणी युनिट आहे, त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला चर्चा करायची आहे. ज्ञानाचा अर्थ आणि संकल्पना समजून घेत असताना प्रथम आपल्याला त्याच्यावर काही साधंबाधक चर्चा त्या ठिकाणी करणार आहोत. तुम्ही त्या ठिकाणी पहा की मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही माझ्या त्या ठिकाणी चर्चेमध्ये थोडंसं सामील व्हा, म्हणजे अजून त्या ठिकाणी आपल्याला काय होत जाईल की ही चर्चा असेल किंवा हे लेक्चर थोडंसं फुलत जाईल. पहा, व्यक्ती विकासाचा पाया म्हणजेच त्या ठिकाणी ज्ञान. माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस माणूस जन्माला येतो आणि जन्मापासून त्या ठिकाणी जो अनुभव घ्यायला सुरुवात करतो, आणि तो अनुभव म्हणजेच त्या ठिकाणी एक ज्ञानाचा पाया आपल्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हा ज्ञानाचा पाया जो आहे तो व्यक्तीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. जर व्यक्ती विकासामध्ये जर ज्ञानाचा पाया नसेल तर माणसाच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी घेतलेले अनुभव असतात हे त्या ठिकाणी निरर्थक असतात. का हे निरर्थक का, तर आपल्याला जे आलेले अनुभव आहेत ते अनुभव त्या ठिकाणी अनुभवत असताना आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा सामाजिकरणामध्ये त्याचा फायदा झाला तरच त्याला त्या ठिकाणी ज्ञान म्हटलं जातं. अशा प्रकारे त्या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानामधील सांगता येईल की व्यक्ती विकासाचा पाया म्हणजे ज्ञान. हा पहिला त्या ठिकाणी मुद्दा सांगता येईल की अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी ज्ञान हा व्यक्तीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची बाब आहे. अनेक उदाहरणानुसार आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतं की व्यक्तीच्या जीवनामध्ये जे अनुभव येतील कोणतेही, त्या ठिकाणी दोन्ही गोष्टींनी आपल्याला ज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. हे त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, असा कोणताही आलेला अनुभव म्हणजे ज्ञान असं त्या ठिकाणी पहिलं म्हटलेलं आहे. मग तो वाईट असो किंवा त्या ठिकाणी चांगला असो. आता उदाहरणार्थ आपल्याला त्या ठिकाणी अनेक गोष्टीची अशी उदाहरणं आपण पुढे पुढे पाहत जाणार आहे. आता ही ज्ञानाची त्या ठिकाणी जी संकल्पना आहे अत्यंत व्यापक आहे. जेवढं त्या ठिकाणी आपण खोल जाऊ तेवढी त्या ठिकाणी ही संकल्पना आपल्याला व्यापक असलेली दिसून येते. आणि या ज्ञानाच्या संकल्पनेतून अत्यंत व्यापक अशी त्या ठिकाणी आपण चर्चा करता येऊ शकते. बोला सर, शिंदे दीपाली म्हणून आहे, त्या मुलीला ऍडमिट करा ना. ती 10 मिनिट झाले लेक्चर जॉईन केलंय. बर बर बर. हो राऊत सर, राऊत सर, शिंदे दीपालीला जॉईन करून घ्या. हा ऍडमिट झाले. ओके ओके. तर अशा प्रकारे ज्ञानाच्या संकल्पनेमधला आपण दुसरा मुद्दा त्या ठिकाणी पाहत होतो. म्हणजेच त्या ठिकाणी ही जी संकल्पना आहे ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. व्यापक म्हणजे असं म्हणूया की विश्वाला व्यापून टाकेल एवढ्या प्रकारची ही ज्ञानाची संकल्पना आहे. मग त्या ठिकाणी ज्ञानाच्या संकल्पनेमध्ये सगळ्या प्रकारचे विषय येऊ शकतात. जे त्या ठिकाणी तुम्ही अनुभवाल, जे त्या ठिकाणी विषय तुमच्या समोर येईल, ती सगळं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येऊ शकतं. आपण कोणत्या प्रकारचं ज्ञान आत्मसात करायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबलेलं असतं.
आपण कोणत्या प्रकारचं ज्ञान घ्यायचं हे त्या व्यक्तीवर अवलंबलेलं असतं. जो जो अनुभव असेल ते ज्ञान आपण त्याला पहिलं आपण असं म्हणूया. आता हे ज्ञान जे आहे त्याच्यात त्यांनी असंही म्हटलेलं आहे पहा की तिसरा मुद्दा आपल्याला सांगता येतो सैद्धांतिक माहितीचे संकलन, असं त्या ठिकाणी तिसऱ्या मुद्द्यात त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. सैद्धांतिक म्हणजे काय, तर सैद्धांतिक म्हणजेच पुस्तकी ज्ञान. आता पुस्तकी ज्ञानातनं सुद्धा आपल्याला आपण काय करत असतो की फक्त त्या ठिकाणी काही वेळेस आपल्याला असं लक्षात येतं पहा की आपण शाळेत जाणं आणि शाळेतून त्या ठिकाणी ज्ञान मिळवणं म्हणजे पुस्तकातून ज्ञान मिळवणं ही संकल्पना फक्त तेवढ्यापुरती मर्यादित राहत नाही. पुस्तकातलं ज्ञान तेवढं घेणं म्हणजेच त्या ठिकाणी नाही, तर पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा जाऊन आपल्याला ज्ञानाची त्या ठिकाणी व्याख्या त्या ठिकाणी करता येते किंवा ज्ञान पुस्तकाच्या पलीकडे सुद्धा आहे. आपल्याला त्या ठिकाणी जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव त्या ठिकाणी किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या काही गोष्टी माहीत असणं गरजेचं असतं. उदाहरणार्थ तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं तर एक त्या ठिकाणी छोटीशी त्या ठिकाणी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेल. एक प्राध्यापक असतो आणि त्या प्राध्यापक त्या ठिकाणी पहा की प्राध्यापक म्हणजे आपण समजूया की कदम सरच असतील. आता कदम सर त्या ठिकाणी प्राध्यापक आहेत, पण त्या ठिकाणी ते घरी गेल्यानंतर एकदा काय होतं की त्यांची मिसेस आहे ती त्यांना त्या ठिकाणी छोटंसं काम सांगते. आता काम कोणतं होतं तर ते त्या ठिकाणी नेहमीच काम असतं. ती सांगते की अहो मी नेहमीच त्या ठिकाणी बाजारात जाते, आज काय करा, आज तुम्ही बाजारात जा, हे पैसे घ्या आणि बाजारात जाऊन त्या ठिकाणी काही मी जे वस्तू सांगितल्या आहेत तेवढ्या फक्त घेऊन या. ठीक आहे म्हणतात, त्या ठिकाणी बाजारात जाऊन तेवढे घेऊन यायचे ना, ठीक आहे, ते कबूल करतात आणि बाजारात जातात. दिलेल्या पैशाची त्या काही वस्तू आहेत त्या घरी घेऊन येतात आणि बायकोला म्हणतात की हा बघा हे सगळं तू सांगितलं होतं ते घेऊन आलो, हे त्या ठिकाणी त्याच्यातले काही पैसे उरले आहेत हे पैसे. मग त्या ठिकाणी ती एक एक वस्तू अशी बाजूला करायला लागते आणि विचारते ही वस्तू कितीला, ही वस्तू कितीला, ही वस्तू असे विचारते आणि सहज विचारते की ही मेथीची भाजी जी आहे ही मेथीची गड्डी त्या ठिकाणी तुम्ही केवढ्याला आणली, ते सांगून टाकतात 20 रुपयाला घेऊन आलो. त्या ठिकाणी ती कपाळावर त्या ठिकाणी हात मारून घेते, अहो म्हटली ही 2 रुपयाची गड्डी तुम्ही 20 रुपयाला घेऊन आला. म्हणजेच त्या ठिकाणी केव्हा केव्हा पाहता याच्यात आपल्याला काय नेमकं त्या ठिकाणी प्रतीत करायचंय की प्राध्यापक असला, आपण काय म्हणत असतो पुस्तकी ज्ञानाने जरी माणूस मोठा असला तरी त्यामध्ये आपल्याला एक जाणीव होते की काही गोष्टीची कमतरता भासते. म्हणजे व्यावहारिक ज्ञानाची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गरज आहे याची जाणीव होईल. नुसती सैद्धांतिक माहिती किंवा संकलन करून चालत नाही, तर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्या पलीकडे पुस्तकाच्या बाहेर जाऊन सुद्धा त्या ठिकाणी काही गोष्टीचा अनुभव घ्यावा लागतो. त्याला ज्ञान त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. प्राध्यापकाने फक्त तेवढ्या पुरतं लेक्चर द्यावं असं नाही, तर त्याच्या पलीकडे सुद्धा जाऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती देणं गरजेचं असतं. याला त्या ठिकाणी ज्ञानाची काही अंग त्या ठिकाणी आपल्याला दिसणार. पुढचा त्या ठिकाणी मुद्दा आपल्याला असं सांगता येईल पहा, परिस्थितीनुसार उपयोजन. की त्या ठिकाणी परिस्थितीनुसार त्या ठिकाणी आपल्याला काय केलं पाहिजे की ज्या गोष्टी त्या ठिकाणी असते, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की तुम्ही बीएडची त्या ठिकाणी मुलं आहात, बीएडची मुलं त्या ठिकाणी आहात, तुम्ही पाठ घेता आणि पाठ घेता असताना तुम्हाला पाठाच्या पायऱ्या माहिती किंवा हार्वर्डची पंचपदी त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. त्याच्या हार्वर्डच्या पंचपदीमध्ये एक अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आपण अभ्यासत असतो पाठ घेताना. कोणता मुद्दा असेल बरं, आपण त्या ठिकाणी पाठ घेताना तो अभ्यासतो किंवा मला हार्वर्डची पंचपदी त्या ठिकाणी जर काही मुलांनी सांगितली तर खूप चांगलं पडेल. हॅलो हॅलो, ठीक आहे, काय हरकत नाही सर. पंचपदीतील त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं तुम्हाला माहित असेल, प्रस्तावना करणे, विषय हेतुकथन, विषय विवेचन, त्या ठिकाणी माहितीचे संकलन, उपयोजन आणि स्वाध्याय, अशा प्रकारचे काही मुद्दे असतात. पण त्याच्यामध्ये एक मुद्दा अत्यंत महत्वाचा असतो, तो म्हणजे उपयोजन. आता हा उपयोजन जो मुद्दा आहे तो ज्ञानाच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येईल. उपयोजन म्हणजे काय, नवीन माहितीचे संकलन किंवा नवीन माहितीचे त्या ठिकाणी माहितीत रूपांतर कसं करायचं ही त्या ठिकाणी हे उपयोजनात असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपण नाविन्यपूर्ण गोष्टी त्या ठिकाणी कशा त्या ठिकाणी मुलांकडनं काढून घ्यायच्या याची कला आत्मसात करणं म्हणजे उपयोजन. हे परिस्थितीवर अवलंबून असं बा, हे उपयोजन काय असतं, परिस्थिती, तिथली परिस्थिती कशा प्रकारची आहे त्याच्यावर उपयोजन त्या ठिकाणी ठरलेलं असतं. इथं म्हटलंय परिस्थितीनुसार उपयोजन त्या ठिकाणी करावं, माहितीत रूपांतर त्या ठिकाणी कसं करायचं. आता उदाहरणार्थ परिस्थिती जर त्या ठिकाणी अशी आहे की ज्या ठिकाणी एखादी वेळी सुटकी वातावरण आहे आणि तिथे तुम्ही मात्र हसत हसत त्या ठिकाणी गप्पा मारताय,
तर तिथं मात्र उपयोजन तुमचं ते पूर्णपणे फेल गेलेलं दिसून येईल. तिथं आपल्याला योग्य ज्ञानाची त्या ठिकाणी योग्य माहिती त्या ठिकाणी त्याचं रूपांतर करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतो पहा. पुढचा मुद्दा पहा की हे उपयोजन माहितीत रूपांतर करणे म्हणजेच उपयोजनात्मक त्या ठिकाणी उपयोजनात्मक गोष्टीची पुढील त्या पाचवा मुद्दा असा आहे की माहिती ही ज्ञानासाठी त्या ठिकाणी माहिती अस्ताव्यस्त असते, तिचं संघटन कसं करायचं. आता ज्ञान म्हणजे नेमकं काय, तर याचं त्या ठिकाणी आता पहा आपण थोडं थोडं त्या ठिकाणी आपल्याला याचं त्या ठिकाणी काय करत आहोत, आपण मुद्द्यांच्या आधारे त्या ठिकाणी त्यांना बांधत चाललेलो आहे. माहिती कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी पहा आपण ज्यावेळेस करत असतो, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की तुम्ही बीएडचा कोर्स करताय. बीएडचा कोर्स म्हणजे ही सैद्धांतिक माहिती आहे आणि ती सैद्धांतिक माहिती त्या ठिकाणी ह्या बीएड कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षात असणारी काही त्या ठिकाणी घटक आहेत ती एकत्र करायची आणि ती एकत्र केल्यानंतर तुम्ही प्रथम वर्ष पास होणार आहात, द्वितीय वर्ष पास होणार आहात. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया त्याच्यात कोणती माहिती म्हणजे अस्ताव्यस्त, तुमची असणारी सगळी प्रॅक्टिकल, असणारी परीक्षा, असणारी त्या ठिकाणी सगळी त्या ठिकाणी केलेला अभ्यास हा एकत्र ज्यावेळेस त्या ठिकाणी तुम्ही करता आणि एखादा पेपर देता, पेपर दिल्यानंतर तुम्ही पास होता, त्यावेळेस ती माहिती त्या ठिकाणी काय केली जाते, संघटित केली जाते. संघटित त्या ठिकाणी तुम्ही संपूर्ण वर्षभराचा आढावा घेऊन त्या ठिकाणी अभ्यास करता. म्हणजेच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं रेफर करणं, वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी माहिती संकलन करणं, प्राध्यापकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे प्रात्यक्षिकाविषयी माहिती विचारणं, ऍक्टिव्हिटी विषयी माहिती विचारणं, असं करून त्या ठिकाणी तुम्ही काय केलं जातं की त्या डिग्री मिळवण्यासाठी काहीतरी त्या ठिकाणी या अभ्यासक्रमातून मिळवण्याचा प्रयत्न करता. नंतर डिग्री हातात मिळणं म्हणजे ज्ञानाचं होणारं संघटन. अशा प्रकारे पहिलं अस्ताव्यस्त आहे पहा. तुम्हाला वर्षभर त्या ठिकाणी काय करायचंय की त्याचं पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभव घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये अनुभव कोणता असेल, माहितीचा असेल पहा. तुम्हाला बीएड मध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला प्रथम त्या ठिकाणी बीएड अभ्यासक्रमाची माहिती त्या ठिकाणी मिळवण्यासाठी अभ्यासक्रम माहिती करून घेणं गरजेचं वाटतं. त्याच्यानंतर अभ्यासक्रमानुसार त्या ठिकाणी त्याच्यात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मग विषय माहिती करून घेणं असतं. त्या विषयाबरोबर मी तर म्हणेल की सर्वात महत्वाची गोष्ट बीएड अभ्यासक्रमामध्ये म्हणजे आपण जे पाठ घेतो, सराव पाठ घेतो आणि त्या सराव पाठासाठी त्या ठिकाणी जी माहिती गोळा करतो आणि मग ते सराव पाठ ज्यावेळेस आपले सादर होतात त्यालाच ज्ञानाचं संघटन असं म्हटलं जातं. ही सगळी अस्ताव्यस्त माहिती एकत्र करणं म्हणजे ज्ञानाचं संघटन होतं, ज्ञान प्राप्ती होते. ज्यावेळेस तुम्ही पहिला पाठ घेता, दुसरा पाठ घेता, तिसरा पाठ घेता आणि नंतर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यामध्ये जी इम्प्रुव्हमेंट होत जाते त्यालाच ज्ञानाचं संघटन असं म्हटलं जातं. कारण तुम्हाला एक अनुभवाने त्या ठिकाणी वेगवेगळ्या काही गोष्टी त्या ठिकाणी माहित होत असतात. उदाहरणार्थ त्या ठिकाणी तुम्हाला शिक्षकांनी दिलेल्या काही सूचना असतात, वर्गातील काही मुलांनी दिलेल्या सूचना असतील आणि ह्या सगळ्या माहितीनुसार मग एक तुम्ही चांगले शिक्षक होण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत जाता. त्याला म्हटलं जातं माहितीचं अस्ताव्यस्त करण्याचं त्या ठिकाणी ज्ञानाचं एक संघटन करणं. म्हणजेच तुम्ही त्या ठिकाणी एक चांगला शिक्षकाच्या दृष्टिकोनातून माहितीचं संघटन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत असतात. पुढचा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला आपण सांगू इच्छितो की आकलनावर आधारित ज्ञान. आता तुमची जी आकलन शक्ती आहे ती कशी आहे त्याच्यावर ज्ञान आधारित असतं. प्रत्येकाची आकलन शक्ती ही वेगवेगळी त्या ठिकाणी असते. आता त्या ठिकाणी केव्हा केव्हा असं होईल पहा की मी जे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय हे काही लोकांना त्या ठिकाणी काही संदर्भच त्याचा त्या ठिकाणी कळणार नाही. काही लोकांनी त्याची जर टिप्पणी केलेली असेल तर मी त्या ठिकाणी जे चर्चा करत आहे ते मुद्दे त्या ठिकाणी तुमच्या पुढे मांडत असताना तुम्ही जर टिप्पणी केली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच माझं असणारं हे जे लेक्चर आहे किंवा ज्ञानाच्या संदर्भातील संकल्पना आहे ही लगेच कळणार आहे. म्हणजे प्रत्येकाची आकलन शक्ती ही त्या ठिकाणी काय असतं वेगळी असते. त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूतील असणारे काही त्या ठिकाणी जे भाग आहे त्याच्यावर आकलन शक्ती त्या ठिकाणी अवलंबलेली असते. आपल्या मेंदूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे स्रव आहेत, ते त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्या काम करतात आणि त्याच्यावर त्या ठिकाणी आपली त्या ठिकाणी काय असते आकलन शक्ती अवलंबलेली असते.
प्रत्येक व्यक्ती, आपण त्याला असं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, तशाच प्रकारची आकलन शक्ती असते, प्रत्येकामध्ये वेगवेगळी असते. ती कशी ग्रहण करायची, किती माहिती करायची, तर त्या ठिकाणी तुमची सर्वात असं म्हणेल दुसरं महत्वाची गोष्ट आहे, आकलनासाठी त्या ठिकाणी तुम्हाला बैठक असणं गरजेचं असतं. की जी एखादी गोष्ट आपण आत्मसात करणार आहे, त्या गोष्टीसाठी तुम्ही किती एकरूप होता हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि एकरूप झाल्यानंतर ती गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे तुमच्या मेंदूत, किंवा आपण असं म्हणूया की तुमच्या डोक्यात उतरणार आहे, त्यालाच म्हटलं जातं आकलन. ज्याचं आकलन चांगलं असतं त्याला ज्ञानाची प्राप्ती त्या ठिकाणी पटकन होते. ज्याची त्या ठिकाणी आकलन शक्ती थोडीशी त्या ठिकाणी, आपण काय म्हणत असतो, थोडं थोडं प्रत्येकाचं वेगळं असतं. आपण केव्हा केव्हा मुलांना सहज म्हणत असतो, काय रे त्या ठिकाणी तुला काही समजत नाही का, तुझ्या काही डोक्यात त्या ठिकाणी कांदे भरलेत का, म्हणजे अशी काही असतात. काही मुलांना समजतं पटकन, काही मुलांना समजत नाही. तर ही वेगवेगळे भाग आहेत. आपल्याला त्याला त्या ठिकाणी काही म्हणायचं नाही, पण तरी सुद्धा त्याच्यातून ज्ञानप्राप्ती होते. आणि ती ज्ञानप्राप्ती अत्यंत त्या ठिकाणी कोणाच्या त्या ठिकाणी दुसरंही महत्वाचं, हे आकलन शक्तीवर दुसरी गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल, याच्यावरून असं लक्षात राहा की जशी आकलन शक्ती प्रभावी असते, तशा प्रकारे तुमच्या मधली असणारी माहितीचं केलेलं संकलन हे दीर्घकाळ टिकत असलेलं आपल्याला दिसून येतं. दीर्घकाळ टिकणं म्हणजेच काय, त्याला चांगल्या प्रकारची ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आपण पाहतो की ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी पूर्वी त्या ठिकाणी जे साधू मुनी जे असायचे, ते 12-12 वर्षे काय करायचे, तपश्चर्या करायचे. आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानाची किंवा त्या ठिकाणी साधनेतून त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती होत असायची. त्यालाच म्हटलं जातं की त्यांची जी आकलन शक्ती होती ती किती प्रभावी, कारण ते एकाग्रतेने त्या ठिकाणी तपश्चर्या करत असायचे, म्हणून ज्ञानाची प्राप्ती त्या ठिकाणी त्यांची मोठी असायची, आपल्याला दिसून येतं. पुढचा मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी असा मांडता येईल, परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अर्थ लावणे. आता हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. पहा, त्या दृष्टिकोनातून पहा, आकलनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. याच्या अगोदरचा मुद्दा जो आपण अभ्यासला, आकलनावर आधारित ज्ञान असतं, तर त्याच्यावरच त्या ठिकाणी आहे. पहा, परिस्थितीच्या दृष्टिकोनातून अर्थ लावणे. आता ज्याची आकलन शक्ती जशा प्रकारे आहे, तशाच प्रकारे त्या ठिकाणी आकलन शक्तीत त्या ठिकाणी तुम्ही ती जी माहिती आहे ती कशी ग्रहण केलेली आहे, त्या दृष्टिकोनातून ती व्यक्ती तशा प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते. उदाहरणार्थ पहा, आपण केव्हा केव्हा त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो याची, की तुम्हाला माहित असेल की 4 ब्राह्मण होते, एकदा एका जंगलातनं चाललेले होते. आणि जंगलातून चाललेले असतानाच त्या ठिकाणी हे सगळे ब्राह्मण जे होते ते विद्वान पंडित असे होते. त्यांना त्या ठिकाणी त्यांची केलेली तपश्चर्या असेल किंवा त्यांनी केलेली माहिती असेल, त्या माहितीचा त्यांना प्रत्येक त्या ठिकाणी काय होता की गर्व होता. ते जंगलात चाललेले असताना त्यांना एक त्या ठिकाणी सिंह, असं म्हणूया की सिंहाचा सापळा त्या ठिकाणी दिसतो. हा सिंहाचा सापळा दिसल्यानंतर हे चारही त्या ठिकाणी पंडित जे असतात ते पंडित आपल्या आपल्या पद्धतीने गप्पा मारू लागतात आणि त्या सिंहाच्या सापळ्याला पाहून म्हणतात, आपण काय करूया की ह्या सापळ्यामध्ये जीव तयार करण्याचा प्रयत्न करूया. आता पहा, त्याच्यात मी त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येकाकडे त्या ठिकाणी परिस्थितीनुसार ज्ञानाची प्राप्ती केली असते. एक जण काय करत असतो की ती हाडे सगळी गोळा करतो, त्याच्यावर त्या ठिकाणी एक जण म्हणतो मी मार्च चढवण्याचं काम करतो, एक जण म्हणतो मी त्याच्यात जीव ओतण्याचं काम करतो, एक जणाचं त्या ठिकाणी दुसरं आकलन काय होतं पहा, आकलन होतं की हा जर सिंह त्या ठिकाणी जिवंत झाला तर आपल्याला पुढे तो काय करणार आहे याचं आकलन होतं, आणि तो म्हणतो मी याच्यात जीव घालणार नाही. म्हणजे अशा प्रकारे परिस्थितीनुरूप त्या ठिकाणी काय होतं की आकलन होतं. त्याच्याही पुढचं तुम्हाला दुसरं उदाहरण त्या ठिकाणी सांगता येईल, परिस्थितीनुरूप अर्थ लावण्याचा प्रयत्न कसा केला जातो, की आपण म्हणूया की 4 आंधळे आहेत आणि त्या 4 आंधळ्यांनी सांगितलंय की हत्तीचं वर्णन करा. आता हत्तीचं वर्णन कसं करणार, आता ते बिचारे आंधळे त्यांना सांगितले, पण हत्तीचं वर्णन त्यांना सांगितले की हा समोर हत्ती आहे, प्रत्येकाने हत्तीचं वर्णन स्पर्श करून हत्तीचं वर्णन सांगायचं. एकाचा त्या ठिकाणी पायाला हत्ती स्पर्श होतो तर तो सांगतो हत्ती हा खांबासारखा आहे, दुसऱ्याचा त्या ठिकाणी कानाला स्पर्श होतो तर तो म्हणतो हत्ती हा सुपासारखा आहे. म्हणजेच जशी परिस्थिती त्या ठिकाणी उत्पन्न होते त्यानुसार प्रत्येक जण अर्थ लावण्याचं त्या ठिकाणी काम करतो. त्याच्यात बी असा प्रकार आहे पहा, अर्थ हा पॉझिटिव्ह, आपण असं म्हणूया की होकारार्थीच असावा अशातला भाग. ज्ञान मिळवताना अर्थ हा होकारार्थीच असावा असं काही नाही. ज्ञान हे दोन्ही प्रकारात त्या ठिकाणी समाविष्ट आहे, होकारार्थी बी आणि नकारार्थी बी. मग त्या ठिकाणी होकारार्थी आणि नकारार्थी हे म्हणजे काय,
ज्ञान दोन्ही प्रकारे, म्हणजे वाईटही गोष्ट त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काय केलेलं आहे, अर्थ लावला तरी त्याला ज्ञानच म्हटलं जातं. तुम्ही चांगल्याही गोष्टीत त्या ठिकाणी अर्थ लावला तरी त्याला ज्ञान म्हटलं जातं. आता याच्यात आपल्याला त्या ठिकाणी थोडस गडबड झाल्यासारखं होईल. ज्ञान हे होकारार्थी असतं आणि नकारार्थी. त्याचं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला पाहताना काय सांगता येईल पहा. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, राम आणि रावण. रावणाचा जर त्या ठिकाणी आपण विचार केला तर रावण हा कसा आहे, नकारार्थी आहे, आणि राम हा कसा आहे, होकारार्थी आहे. रामाने चांगलं काम केलं, सीतेला सोडून आणली, रावणाला मारलं, म्हणजे राम चांगला. आणि रामाकडनं जे काय आपण शिकलो म्हणजेच त्या ठिकाणी ते ज्ञान अशातला भाग नाही. तर रावण जरी दुष्ट असला, ही नकारार्थी बाब आहे पहा. रावण म्हणजे नकारार्थी, पण ते त्याच्याकडनं जे काही घेण्यासारखं होतं याला सुद्धा ज्ञान म्हटलं जातं. रावण सुद्धा बुद्धिवान होता. त्यांनी त्या ठिकाणी ती बुद्धी किंवा त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारचे त्या ठिकाणी काय केले आहेत, होम हवन केलेले आहेत, आणि त्याच्यातून त्यांनी ज्ञान प्राप्ती केली. पण काही गोष्टी खूप चांगल्या होत्या. रावणाकडनं काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या होत्या. म्हणजेच त्या ठिकाणी ह्या दोन्ही गोष्टीचं उदाहरणार्थ आपण असं म्हणूया, अर्जुन आणि दुर्योधन असेल, हे दोन्ही त्या ठिकाणी बाजू कशा आहेत, एक होकारार्थी आणि एक नकारार्थी. पण एक वाईट आहे आणि एक त्या ठिकाणी चांगला आहे. पण तरी सुद्धा आपल्याला ह्या दोघांकडनं ही वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची प्राप्ती होते, ही आपल्याला त्या ठिकाणी. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे की ज्याची जशी दृष्टी तशाच प्रकारची सृष्टी त्या ठिकाणी निर्मिती होते. हे तुम्हाला त्या ठिकाणी कळालं असेल. म्हणजे परिस्थिती, जशी जशी परिस्थिती असेल तशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. परिस्थिती म्हणजे काय, की त्या ठिकाणी आपण कुठे राहतो, ग्रामीण भागात राहतो का शहरी भागात राहतो. आता आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की शहरी भागाची मुलं फार हुशार असतात, असं काही नाही. ग्रामीण भागातली मुलं तेवढीच हुशार असतात, आपल्याला याची त्या ठिकाणी कल्पना आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जरी आपण त्या ठिकाणी काय असलं, परत दुसरे त्याच्या पाठीमागचं उदाहरण पाहताय, गरीब आणि श्रीमंत. गरीब असला तरी त्या ठिकाणी त्याला ज्ञानाची प्राप्ती होते, श्रीमंत असला तरी ज्ञानाची प्राप्ती होते. केव्हा केव्हा श्रीमंत घराण्यात मुलं जन्माला येतात, म्हणजेच ती फार हुशार असतात किंवा ज्ञानी असतात, अशातला भाग नाही. गरीब घरात त्या ठिकाणी अगदी झोपडीत येणारा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी गरीब श्रीमंताच्या मुलापेक्षा हुशार असतात. यालाच त्या ठिकाणी परिस्थिती असं म्हटलेलं आहे. परिस्थितीतून त्या ठिकाणी कशा प्रकारची आहे याचं त्या ठिकाणी, म्हणजे थोडक्यात आपण जशी दृष्टी तशाच प्रकारची सृष्टी असं आपल्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आपण काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं, हे त्या ठिकाणी त्याच्यात नाही. तर आपल्याला त्याची ज्ञानप्राप्ती होते याची आपल्याला, म्हणजे ज्ञानामध्ये आपल्याला पहा की परिस्थिती हाताळत असताना दोन्ही गोष्टी आपल्याला काय कराव्या लागतात, की दोन्ही गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. चांगल्या गोष्टीला बी आणि वाईट गोष्टीला आहे, ह्या दोन्ही अनुभवल्या तरच ज्ञानप्राप्ती होती. उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की ज्ञानेश्वरांसारख्या संतांचं त्या ठिकाणी उदाहरण आपण घेतलेलं असेल. ज्ञानेश्वरांनी एवढं मोठे त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली, पण ती ज्ञानप्राप्ती त्यांना करत किंवा ज्ञानेश्वर हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी बिचाऱ्यांना त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं, समोर वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. तिथून पुढे त्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली. यालाच म्हटलं जातं जशी परिस्थिती तशी. पुढचा मुद्दा आपल्याला 8वा मुद्दा त्या ठिकाणी सांगता येईल, ज्ञान योग्य चौकटीत बसविता येत नाही. आता त्या ठिकाणी तुम्ही असं म्हटलेलं आहे की फक्त आपण वरचा मुद्दा एक आपण त्या ठिकाणी अभ्यासला होता, तो मुद्दा म्हणजे कोणता, सैद्धांतिक माहितीचे संकलन. आता सैद्धांतिक माहिती म्हणजे फक्त काय नाही, पुस्तकापुरतं किंवा आपण असं म्हणूया फक्त बीएड केलं म्हणजेच त्या ठिकाणी शिक्षक झालो अशातला भाग नाही. किंवा त्या ठिकाणी पहिलं वर्ष दुसरं वर्ष केलं आणि त्या ठिकाणी मी शिक्षक झालो म्हणजेच त्या ठिकाणी पूर्ण ज्ञानी शिक्षक झाला किंवा आपण शिक्षक झालो अशातला भाग नाही. आपल्याला त्या चौकटीच्या पुस्तका, आपण असं ज्याला म्हटलं जातं की पुस्तकी ज्ञानाच्या बाहेरही त्या ठिकाणी जावं लागतं, तरच त्या ठिकाणी आपल्याला मुलांना त्या ठिकाणी जी माहिती सांगायची असेल, मुलांना अभ्यास करायचं असेल, तर त्यामुळे आपल्याला इथं म्हटलंय ज्ञान हे योग्य चौकटीत बसवता येत नाही. ज्ञान दाबूनही ठेवता येत नाही. असं आहे की आपण म्हटलं जातं की ज्ञान जेवढं वाटू तेवढं काय होत असतं, ते तेवढंच त्या ठिकाणी प्रभावी होत जातं, ज्ञान वाढत जातं. आपण जेवढं देऊ तेवढं वाढत जातं. पण जर दिलं नाही तर त्याचं त्या ठिकाणी तुम्ही किती ज्ञानी असाल, जर त्या ठिकाणी तुम्ही देण्याचा प्रयत्न जर केला नाही तर त्याचा फायदा काही नाही. म्हणून म्हटलं ज्ञान योग्य चौकटीत बसवता येत नाही त्या ठिकाणी कुठे. ते त्या ठिकाणी काय होतं पहा, किती दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते दाबूनही त्या ठिकाणी जात नाही, ते बाहेरच पडतं. ज्ञान हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे, ते तुम्हाला स्वस्त बसू देत नाही. असं त्या ठिकाणी पहा की तुम्हाला काही ना काहीतरी ते करण्यासाठी काही करत असतं, तयार करत असतं. तुम्हाला तुमच्यात असणाऱ्या ज्ञान जे आहे
ते बाहेर त्या ठिकाणी जगाला दाखवण्यासाठी अस्वस्थ त्या ठिकाणी तुम्हाला करत असतं. ते सांगत असतं अरे तुला हे त्या ठिकाणी करायचंय, तू करून दाखव. पण जर केलं नाही तर त्या ठिकाणी त्याला ज्ञान म्हणता येणार नाही. मग कोणतीही गोष्ट असू द्या, तुमच्या दृष्टिकोनातून पहा की प्रत्येक माणूस हा मी असं म्हणेल ज्ञानी असतो. कारण प्रत्येक जण हा वेगळा असतो. प्रत्येक जण काही ना काहीतरी जगा वेगळं त्या ठिकाणी करून दाखवत असतो. त्यालाच त्या ठिकाणी आपण म्हटलं जातं. पण ती जगाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आपण असं म्हणूया की उपयुक्त असलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी आपण ज्ञान म्हणूया. पण मारक असेल, आता केव्हा केव्हा असं म्हटलं जातं की ज्ञान मारकही असू शकतं